जे फराळीच कराय सगळी. कसलं केलं आता फराळ? खाट आवडत नाही तीच वस्तू आज पुढं आली आज. आज हाय चतुर्थी त्यामुळे खिचडी केली मस्त पैकी आणि टमाट्याची चटणी चपाती सकाळीच केली चुलीवरती. असं दूध तापतं या चतुर्थी असते मला, पण आम्ही दोघी खिचडी खातोय असं छान मस्तपैकी. त्यात तुम्ही पण जेवण करायला. आवडत नाही पण हे दे. सांडग्याचं पीठ हे मळून ठेवले. आता जेवण केलं की सांडगं घालाय चालू करायचंय, पण आधी जेवण करून घ्यावं म्हणजे लय उशीर झालाय. आता 11:15 वाजल्यात, 11:15 वाजले असतात. सगळं काम आवरलं, भांडी घासून आणि रोजच आता 12 वाजता जेवायला. किती काम करा आणि किती बी करा पण ते रोजच्याच 12 आहेत. 12 वाजले बघा तर कामच उरकणार. मग आता काय करायचं काय सांगा. काय काय नाही जेव्हा ये म्हणलं फरायचं खाया जेवलो खिचडी थोडी. चलो चलो. सांडगे मस्तपैकी आता वाळलेत उद्याच्या पॅकिंगसाठी. मस्त असं ऊन पण पडलंय, बाहेर वारं सुटलंय असं. आणि हे सांडगे असे वाळू घातले का तर उन्हाने पटापटा वाळतील. आणि दुसरं सांडगं घालायचं काम चालू आहे इकडं बघा. बाहेर दुसरं काम उरतं तर आमच्या आत्याने एवढं इतकं घातलं तरी. सुरुवात आत्ताच केली पण एवढं घातलं होय. जेवण हे केलं सगळं झालं काम सगळं आवरून एकदा बसलं म्हणजे 5 वाजता उठाय नको. बरोबर ना. वटाचा आपला केलाय मस्तपैकी. आता इथं कसं ही लिंबाचं झाड असल्यामुळं ही वाट्यावरती पाला पडतो याच. आता काय पाल्याला काय प्रॉब्लेम नाही, सगळीकडेच पालाच आहे. पाला JCB आली कशासाठी तरी. मला वाटतं हिरीचा गाळ काढायचा आहे काय म्हणून ह्यांच्या. असं मस्त बाहेर असं छान झाडं अशा मस्त वातावरणात आमचं काम चालू आहे. आमची मोठी गाडी तिथे 2-4 दिवस झाले ती 2 व्हीलरवर गेलेत. असं आमचा रस्ता आहे, दोन्ही बाजूला अशी झाडं आहेत. इकडं नारळाची झाडं, इकडं पामची झाडं, मध्ये शोची झाडं, इकडे मध्ये नारळाची पण झाडं आहे. तिकडे पलीकडे गिनीगोल आहे. इथं आमच्या दारात विहीर आहे. असं मस्त आमचं वातावरण. त्या वातावरणात तिकडं गय असते आमची बांधलेले पटाने. तिकडे लिंबाच्या झाडाखाली टाका बघती मायाकडे. त्याला बापू गेले तर राहणार काय वर घ्यायचं ना इकडं वर घ्यायचं की. बरंच पीठ मळायला त्याच्यामुळे आता काय उरकलं पाहिजे पटापटा. बाजूवरती असं वाळू घातलं म्हणजे धूळ ही काय बसत नाही काय नाही. वारही असतात त्याच्यामुळे एवढं ही नाही. झालं जेवायचं ही आता काय सगळं काम आवरल्यावरच नेटायला लागावं लागतं. इथल्या समोरच्या विहिरीचा गाळ काढायचा आम्ही पण काढलेला गेल्या वर्षी, पण पाऊस आलं नाही. गेल्या वर्षी इथल्या विहिरीचा काढलेला, पण पाऊस आला की काय होतं माहिती आहे का, बरोबर अख्खं तळ गच भरतं. तुम्ही तर बघितले आणि सगळं साचलं. आता जर बरं काठोकाठ हे तळ भरलं विहीर कुठे खाली राहते मग ते सगळं परत हाय असं होतंय ना. त्यापेक्षा गाळ नको काढायला आणि काहीच नको. उलट गाळ काढलं तर पाणीच बंद झालं. पाणी जेवढं चालत होतं तीच बंद झालं. होय आता झालं ना. हिरी लय झाली आता म्हणतात हिरी लय झाल्यात कडणी त्याच्यामुळं पाणी राहत नाही हिरीला. जी जिरा होलं घेतली मला वाटत जात असं 4 होलं तळ्यात घेतली बुजून मस्तीही करून ठेवली ती. काय केलंय त्याला कडनी पॅक करून टाकलं या. मग ते पाणी सपा वाटत जात आहे ना खाली. आता त्याच्यामुळे विहिरीला पाणी नाही. आमच्या दारातल्या विहिरीचं पण बरंच पाणी चालत होतं तास. इथं विहीर आहे वरून भरलेलं तुम्ही तर बघितलं होतं आरीचं व्हिडिओ. त्याच्यामुळे हे असं छान असं सांडगं घालायचं काम चालू आहे. तर चला सगळ्यांना दुपार झाली आता. तर ही JCB बरोबर हो का इथं येणार आहे. माणसं उभं राहिलेली आहेत इथं ही दिसतंय त्या ह्याच्यावर. तिथं ते करायचं त्यांचं काम चालू असू द्या. आणि सांडगे ज्यांना कुणाला पाहिजे असलं तर त्यांनी पटापटा ऑर्डरी टाका. नंबर आहे माझा. वाळलेले सांडगे भरपूर आहेत आता. 9699 08 38 27 हा माझा नंबर आहे. तर पटापटा सगळ्यांनी ऑर्डरी टाका.
सगळ्यांच्या ऑर्डरी घरपोच सेवा. कुरिअरला किलो घेतला की 50 रुपये लागतील. मग तुम्ही अर्धा किलो घ्या किंवा किलो घ्या, पण कुरिअर चार्ज 50च लागतो. आणि मग 2 किलो 3 किलो घेतलं त्या हिशोबाने मग कुरिअर चार्ज आहे, पण सांगते किलोला. आणि गावरान लसूण पण आहे. आता लसूण आहे घरात, त्याच्यामुळे आता उठून जावं लागेल तुम्हाला दाखवाय. पण सांडगे आणि लसूण तर तुम्हाला ऑर्डरी पटापटा मिळून जातील. होय आता भाजी आहे, पण भाजी अजून काय नाही थोडा. भाजीचं काय, आता भाजी उरका नाही बरं का. जशी उरकन जशा ऑर्डरी घेऊन ठेवती, जशी येईन तसं द्यायचं. जेवढ्यांचं होतंय तेवढ्यांचं होतंय का. भाजी किती खुडली तरी पावशेर किलोभरला लई लागते. वाळले की मग त्याला पालाला कितीक लागतं. पावशेरात चांगलं एवढं मोठं हे होतंय. अर्धा किलो पावशेर अर्धा किलोच आहे. एकाच ताईंची 1 किलोची ऑर्डर आहे. पण असू दे, ते आता एवढं टाकायच्या 2-3 आहेत ऑर्डर 2.5 किलोच्या, नंतर मग खुडायची होया त्या. बाय सगळ्यांना शुभ दुपार. आणि नंबर पुन्हा एकदा सांगते, 9699 08 38 27 हा माझा नंबर आहे व्हॉट्सअप. घ्यायचे असले सांडगे तर पटापटा ऑर्डरी टाका.